नमस्कार मंडळी, जय श्रीराम. आम्ही चाललेलो आज पुण्याला भेटलो. आमच्या भाऊजी आम्हाला सोडवायला पाऊस बसने जावं. आता आम्ही सागर हॉटेलकडे जाऊन आम्ही सागर हॉटेलला आणि बसमध्ये बसलेलो आहोत फायनली. आणि बस आता जाणार आहे भिगवण बस स्टँडला. तोपर्यंत आमच्याने लगेच मोबाईल काढला. ह्यांना वाटलं की आता आपण नॉनस्टॉपच जाणार आहेत म्हणून पुण्याला. आणि तिथे भिगवण बस स्टँडला तुम्ही बघू शकता. या भिगवण बस स्टँड खूप मस्त आहे. आणि मग आम्ही आता चाललेलो आहोत पुढे. आणि ते आता एकदम फायनल पुढे येऊन हॉटेलला जेवण्यासाठी थांबलो म्हणून तर आम्हाला खूपच राहणार. कारण आम्ही आत्ताच येऊन बसलेलो. मग आम्ही काही न खाता आम्ही फक्त एक लस्सी घेतली आणि शेंगदाणे घेतले. वरचं चॉकलेट वगैरे मला घेतलं. तोपर्यंत लगेच फोन यायला लागले ह्यांना. मग ह्यांनी मला प्रेमाने लस्सी वगैरे पाजली. मस्त लागत होती तिथली लस्सी. आणि ही आहे शिवाई हॉटेल. आता आम्ही शिवाई हॉटेलला बाय बाय करून निघालेलो आहोत. आणि तुम्ही पण नक्की आहे. हॉटेल मस्त आहे. इथलं जेवण पण खूप मस्त असतं. आणि आमच्या लगेच हाताच्या बाहेर फोल्ड करून लगेच शेंगदाणे खायला सुरुवात केली. मस्त झोपण आणि अंधार पडला तोपर्यंत पण आम्ही पोचलो नव्हतो. आत्ताशी आम्ही हडपसरमध्ये होतो. आणि हडपसरमध्ये होतो. मला तर खूप बोर झालेलं आणि पूर्ण अंधार पडलेला. यांना तर काही त्रास होत नव्हता, पण माझं खूप डोकं दुखत होतं. आम्ही बसमधून उतरलो. आम्ही स्वारगेटला पोचलो आणि एक कप चहा घ्यावा म्हणून एक कप चहा घेतला. आणि हे आहे मेट्रो रेल्वे स्टेशन. आणि आम्ही मेट्रो रेल्वे स्टेशनपाशी येऊन थांबलेलो. मग ते दाजी येणार होते आम्हाला घ्यायला. आणि ते दाजी आले. मग आम्ही दाजींच्या मागं चाललेलो. आणि आम्ही कारमध्ये बसलो. आणि गाणी वगैरे मस्त लावलेली. आणि चाललेलो बघत. हे आहे पुणे, म्हणजे हा स्वारगेट रोड आहे रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशन पुढचा. आणि आम्ही तिथं ब्रिज खाली येऊन थांबलो कोल्ड कॉफी घेण्यासाठी. आणि इथे होतं स्वामी समर्थ महाराजांचा मठ. मला तर तिथं जाऊन तिथं स्वामींचं दर्शन होतं. मी मस्त सेल्फी वगैरे काढलेला. ह्यांचे लगेच गप्पा चालू झाल्या. ह्यांना म्हटलं थोडंसं कॅमेऱ्याकडे बघा. कोल्ड कॉफी वगैरे घेतली तिथल्या बाळाला. आणि आम्ही चाललेलो आता बिल्डिंगच्या एकदम जवळ आलेलो. आणि आम्ही एकदम बिल्डिंगच्या खाली येऊन थांबलेलो. आणि तिथं हनुमानजीचं एक मंदिर होतं. मग तिथं दर्शन वगैरे घेतलंच बाहेरूनच. आणि मग आमची गाडी पार्क करायची कशी सांगत होते दाजींना. आले. हे बघा, हे हनुमानजीचं मंदिर आहे. त्या पाया वगैरे पडून मी गेले पुढं. एक मुलगी डोकवत होती, पण मला माहितीच नव्हतं ती मुलगी कोण होती. पण ती दिदींची मुलगी स्पृशा. तर आमच्याने तिला लाडानं उचलून वगैरे घेतलं. मग आम्ही घरी आलो फायनली. मला तो खूप कंटाळा आला होता. आम्ही लगेच जाऊन कपडे वगैरे चेंज केले आणि बसलेलो गप्पा वगैरे करत. स्पृशासोबत पण माझी लगेच फ्रेंडशिप झाली. मी तिला तिचं एक ड्रॉइंग रंगून दिलं. तिथे मला तिचा होमवर्क वगैरे दाखवत होती. आणि तिला ॲपल रंगवून दिलं तिचं. आणि मग आता आम्हाला जेवणासाठी पिवळा बटाटा वरण भात वगैरे केलं. चपाती श्रीखंड वगैरे आम्ही जेवण केलं. आणि सगळं कोल्ड कॉफी प्यायला बसलो. कोल्ड कॉफी पिली स्पृशा. तिची कोल्ड कॉफी पिऊन पण माझ्यात सामील झालेली. बघा, म्हणजे लहान मुलांना स्वीट किती आवडतं. आणि मग आम्ही पिक्चर बघत बसलेलो. आणि असा होता आता आमचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.